नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र अविनाश मेमाने कृषी दीप या युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आज जे झेंडूचे बाजारभाव आहेत, हे झेंडूचे बाजारभाव खूप कमी झाले। म्हणजे अगदी 10 रुपये 20 रुपये झेंडूचे बाजारभाव आज मार्केटमध्ये पाहायला मिळाले आपल्याला। आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे काही फोन आले, काही शेतकऱ्यांनी SMS केले की बाबा जे झेंडूचे बाजारभाव आहेत, हे बाजारभाव अचानक कमी कसे झाले। तुम्ही सांगत होता की बाजारभाव चांगले राहतील आणि बाजारभाव अचानक कमी कसे झाले। शेतकरी मित्रांनो, मार्केटमध्ये तुम्ही पाहिलं, आता पुणे गुलटेकडी फुल मार्केटमध्ये जर पाहिलं, सकाळपासून रिमझिम पाऊस चालू आहे आणि गेले 3 ते 4 दिवस झालं, अगदी काही ठिकाणी तर 8 ते 10 दिवस झालं कंटिन्यू पाऊस चालू आहे। शेतकऱ्यांना झेंडूची तोडणी करणं शक्य नव्हतं आणि आज अचानक मार्केटमध्ये झेंडूची आवक भरपूर प्रमाणामध्ये झाली। म्हणजे तुमचा सुका झेंडूची आवक झाली प्लस तुमच्या ओल्या झेंडूची मार्केटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये आवक झाली। आणि कंटिन्यू पाऊस असल्यामुळं मार्केटमध्ये आपण जे ग्राहक म्हणतो, ते ग्राहक खूप कमी मार्केटमध्ये आले। आणि ज्यावेळेस ज्यावेळेस ग्राहक माल परचेस करत असतो, तर जास्त करून तो सुका माल परचेस करत असतो, म्हणजे घेत असतो। आणि मार्केटमध्ये काय झालं की मागणीच्या तुलनेमध्ये आवक भरपूर झाली आणि त्यामुळं जे बाजारभाव आहेत, हे बाजारभाव शेतकरी मित्रांनो झेंडूचे अचानक पडले। आता बरेच शेतकरी विचारतात की बाबा आता झेंडूचे बाजारभाव पडलेत, मग झेंडूच्या बाजारामध्ये सुधारणा कधी होईल किंवा जे झेंडूचे बाजारभाव आहेत, हे झेंडूचे बाजारभाव तेजीत कधी राहतील। शेतकरी मित्रांनो, आज रविवार आहे, बरोबर पुढच्या रविवारपासून जे झेंडूचे बाजारभाव आहेत, हे बाजारभाव तेजीत राहणार आहे, कारण का श्रावण चालू होतोय। आणि आता मार्केटमध्ये तुम्ही पाहिलं, मार्केटमध्ये आज झेंडूची आवक वाढली। आतापर्यंत झेंडूची आवक मार्केटमध्ये खूप कमी होती, त्यामुळे जे बाजारभाव आहेत, हे बाजारभाव चांगले स्थिर राहिले होते। अगदी 3 ते 4 महिने झाले झेंडूचे बाजारभाव स्थिर राहिले होते। मागच्या थोड्याशा जुलैमध्ये नॉर्मल थोडेसे बाजार कमी झालते, जून महिन्यात थोडेसे बाजार 4-2 दिवस कमी झालते, पण बाजारभावाने एक लेवल धरली होती। पण कंटिन्यू पाऊस चालू, काही भागामध्ये 8 ते 10 दिवस कंटिन्यू पाऊस चालू असल्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांचे जे माल आहेत झेंडूचे तोडाचे राहून गेले। एकदम मार्केटमध्ये आवक वाढली आणि आवक मार्केटमध्ये वाढून सुद्धा दुसरी गोष्ट, ज्या मार्केटमध्ये विक्री होती झेंडूची, त्या मार्केटमध्ये जो पाऊस म्हणतो आपण रिमझिम पावसामध्ये कस्टमर मार्केटमध्ये कमी झाल्यामुळं बाजारभाव अचानक पडले। म्हणजे बरेच शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहेत की बाबा बाजारभाव अचानक 10-20 रुपये झाले, मग बाजारभाव पुढे असेच राहतील का पडतील। शेतकरी मित्रांनो, बाजारभाव एक 5 ते 6 दिवस थोडेसे बाजारभाव कमी राहतील आणि बरोबर पुढच्या रविवारपासून झेंडूचे बाजारभाव परत पुन्हा तेजीत होतील, कारण का ज्यांचा माल ज्यांचे प्लॉट आता संपत आलेत, ते प्लॉट आता पूर्ण काही प्लॉट काढून टाकतील। पावसामुळे प्लॉट बरेचसे खराब झालेले आहेत, मार्केटमध्ये नव्या झेंडूची आवक चालू झालेली आहे आणि एकदा जुने प्लॉट निघले, एकदा खराब माल मार्केटमध्ये निघला की चांगल्या मालाला मार्केटमध्ये नक्कीच उठाव असतो। पण काय झालं की ओला प्लस सुका मार्केटमध्ये भरपूर गर्दी झाली किंवा भरपूर आवक मार्केटमध्ये झाली आणि शेतकऱ्यांना जे बाजारभाव आहेत, हे बाजारभाव पडले, त्यामुळे घाबरून जायची काही गरज नाही। मार्केटमध्ये 100% बाजारभाव वाढणार आहेत, कारण का मार्केटमध्ये शेवटी शेतकऱ्यांना मागणी आणि पुरवठ्यावर बाजार ठरत असतात। तेजी मंदी कोणत्याही फुलामध्ये तेजी मंदी चालू असते। आता मागच्या जवळजवळ 1 महिना झालं गुलाबाचे बाजारभाव पूर्ण पडले होते, पण गेली 2 ते 3 दिवस झालं गुलाबाच्या बाजारभावामध्ये सुधारणा झाली। म्हणजे गुलाबाचे काय झालं, सगळ्यांनी कटिंग केलं आणि एकदम माल मार्केटमध्ये आलता, त्यामुळे 1 महिनाभर बाजार पूर्ण पडले। पण आता गुलाबाचे बाजारभाव, गुलाब गड्डीचे असतील किंवा तुकड्याचे बाजारभाव आता आजपासून चांगले सुधारले। म्हणजे मार्केटमध्ये शेवटी तेजी मंदी शेतकरी मित्रांनो चालत असते, पण बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम होती की अचानक बाजारभाव का पडले। तर शेतकऱ्यांना जी कारणं होती त्यामध्ये की एकदम मार्केटला जो माल आलेला होता की पावसामुळे थोपलेला माल होता आणि तो मार्केटला एकदम आला, प्लस मार्केटमध्ये पाऊस चालू असल्यामुळे कस्टमर नसल्यामुळं किंवा पूर्ण मागणी नसल्यामुळं जे बाजारभाव आहेत, हे बाजारभाव झेंडूचे पडले। मित्रांनो, मार्केटमध्ये जी आवक म्हणतो आपण, ही आवक मार्केटमध्ये जेमतेमच आहे, म्हणजे जास्त आवक बी नाही आणि जास्त कमी नाही, मध्यम स्वरूपाची आवक मार्केटमध्ये। पण पूर्ण ग्राहकांचा प्रतिसाद नसल्यामुळे तेवढं मार्केटमध्ये आज बाजारभाव पडलेत। पुढच्या श्रावण महिन्यामध्ये गणपतीमध्ये नक्कीच झेंडूचे बाजारभाव आहेत, हे बाजारभाव तेजीत राहणार आहे। शेतकरी मित्रांनो, रोजच्या रोज आपण अपडेट देत असतो। पुणे गुलटेकडी फुल मार्केटमध्ये तुमचा सर्व जी फुलपिकं आहेत, त्यामध्ये तुमचा गुलाब, गुलछडी, शेवंती, अस्टर, झेंडू, जी कट फ्लावरचे काही आयटम आहेत, त्यांचे सगळ्यांचे बाजारभाव रोजच्या रोज आपण अपडेट करत असतो। शेतकरी मित्रांनो, झेंडू पिकाचे रोजच्या रोज बाजारभाव पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। आणि शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा, अजिबात विसरू नका। धन्यवाद।